तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 10 सप्टेंबर 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे मंगळवारचा आहे. क्रोधी नाम संवत्सर आहे, सूर्याचं दक्षिणायन चालू आहे, शरद ऋतू आहे. भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाची सप्तमी आहे, नक्षत्र अनुराधा आहे, योग विष्कंभ आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो गर आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो वनी आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 12 वाजून 23 मिनिटापासून ते 1 वाजून 56 मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी 11 वाजून 59 मिनिटापासून ते 12 वाजून 47 मिनिटापर्यंतचा असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 3 वाजून 29 मिनिटापासून ते 5 वाजून 2 मिनिटापर्यंत आणि यमगंड काळ सकाळी 9 वाजून 17 मिनिटापासून ते 10 वाजून 50 मिनिटापर्यंतचा असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस वृश्चिक राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र शुक्राबरोबर लाभ योग करणार आहे, शनी बरोबर केंद्र योग करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ काय असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 8व्या सणा चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातला शुक्राबरोबर लाभ योग करणार आहे आणि लाभातला शनिवार वराचंद्र केंद्र करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याच्या संदर्भातले त्रास डोकंवर करू शकतील. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी करू नका. याचप्रमाणे स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं खास करून महत्त्वाचं राहील. जे महिला वर्ग आहेत त्यांनी सुद्धा सासरवरच्या लोकांकडून काही त्रास वगैरे होऊ शकतील, काळजी घेणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 7व्या सण चंद्राचं भ्रमण आहे. दशमातल्या वक्री शनिबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे. पंचमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र लाभ योग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध थोड्याफार प्रमाणात आणले जातील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधील नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ सुद्धा संभवतात. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थात असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. भाग्यातला वक्र शनी बरोबर हा चंद्र केंद्र योग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर काढू शकतील, काळजी घ्या. याचप्रमाणे कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी हाती घेऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या शनीबरोबर अष्टमातल्या शनीबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. तृतीयातल्या शुक्राबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी काही तुम्हाला चांगले लाभ मिळू शकतील. भाग्याची उत्तम साथ लाभू शकेल. मात्र ज्या गर्भवती महिला त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे महत्त्वपूर्ण कामं किंवा निर्णय आजच्या दिवशी तुम्ही घेऊ शकता. त्या संदर्भातले काही चांगले अनुभव तुम्हाला आजच्या दिवशी येऊ शकतील. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या शनीबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे. द्वितीयातल्या शुक्राबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. खास करून घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध थोड्याफार प्रमाणात आणले जाऊ शकतील, काळजी घ्या. घरातल्या व्यक्तींकरता काही तुम्हाला खर्च करावे लागतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीला शुक्राबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. षष्ठातल्या शनीबरोबर केंद्र करणार आहे. आजचा जो दिवस आहे तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. दमछाक थोडीशी झाल्यासारखी जाणू शकेल. मात्र काही महत्त्वपूर्ण कामं होऊ शकतील. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास.
तुळ राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचा भ्रमण आहे. पंचमातला वक्र शनी बरोबर चंद्र केंद्र करणार आहे. व्ययातला शुक्र बरोबर चंद्र लाभ योग करणार आहे. आजचा जो दिवस आहे महत्वपूर्ण आहे. खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. खर्च तुमचे जास्त प्रमाणात होऊ शकतील, काळजी घ्या. याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर मोठे ट्रेड करू नका. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीमध्ये चंद्राचा भ्रमण आहे. लाभातला शुक्राबरोबर चंद्र लाभ योग करणार आहे. चतुर्थातला वक्र शनी बरोबर केंद्र योग करणार आहे. आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल जबरदस्त दिसून येईल. याचप्रमाणे काही महत्त्वपूर्ण लाभ सुद्धा मिळतील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. घरातले जे मोठे वयस्कर व्यक्ती असतील त्यांच्याबरोबर थोडंसं मतभेद होतील. त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनु राशीच्या व्यय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातला वक्री शनी बरोबर चंद्र केंद्र करणार आहे. दशमातल्या शुक्र बरोबर चंद्र लाभ योग करणार आहे. आजचा जो दिवस स्ट्रेस, टेन्शन, फ्रस्ट्रेशन जास्त प्रमाणात जाऊन जाऊन शकेल. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय मात्र आजच्या दिवशी घेऊ नका. तुमच्या अंदाज चुकू शकतील. भावभावनातील नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात फिरणं वगैरे होऊ शकेल. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या लाभ असताना चंद्राचा भ्रमण आहे. द्वितीयातला वक्री शनी बरोबर चंद्र केंद्र करणार आहे. भाग्यातला शुक्र बरोबर चंद्र लाभ योग करणार आहे. दिवस महत्वपूर्ण राहील. मित्र परिवारावर भेटीगाठी होतील. याचप्रमाणे आर्थिक संदर्भात कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय, खर्च किंवा तुमचे इन्व्हेस्टमेंट असेल त्यावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. काही चांगले लाभ मात्र तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचा भ्रमण आहे. तुमच्या राशीत असणारा वक्र शनी बरोबर चंद्र केंद्र करणार आहे. अष्टमातल्या शुक्राबरोबर चंद्र लाभ योग करणार. दिवस महत्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी कार्यक्षेत्रासंदर्भात महत्वपूर्ण निर्णय घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. जे तुमचे सहकर्मी असेल त्यांच्यावर सुद्धा थोड्याफार प्रमाणात मतभेद होऊ शकतील. काही अनपेक्षित लाभ आजच्या दिवशी मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. यानंतरची जी रास आहे, ती आहे मीन रास. मीन राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातला शुक्राबरोबर चंद्र लाभ योग करणार आहे. व्ययातला शनीबरोबर चंद्र केंद्र करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेव्हल मूड खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल. जे तुमचे वैवाहिक जोडीदार असेल त्यांच्यावर नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून असेल त्यांच्यावर पुढे बाहेर केला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय मात्र आजच्या दिवशी घेऊ नका. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 10 सप्टेंबर 2024 करत संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.